नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रसमध्ये भाजपाचे मुंगीचे बळ बलाढ्य शिवसेनेला भारी पडले. 2016 मध्ये वैशाली भास्करवार यांनी तर 2025 मध्ये कल्पना पवार यांनी कमी केली शिवसेनेच्या हक्काची मते. केंद्रात व राज्यात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांची युती आहे. 2024च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्रस येथील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एक दिलाने युतीचे काम करताना दिसले. परंतु 2025च्या नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिंदेची शिवसेना व भाजपा एकमेकांसमोर ठाकले. 2016च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार वैशाली विवेक भास्करवार यांनी 1000च्या वर मते घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर माधुरी संदीप दुधे यांचा 850 मतांनी पराभव झाला. त्यावेळी जर का स्थानिक पातळीवर भाजपा शिवसेनेची युती असती तर वेगळा निकाल आला असता, असा राजकीय वर्तुळाने अंदाज बांधला होता. अगदी 2025 मध्ये सुद्धा दोनही पक्षांनी त्यामधून बोध न घेता शेवटच्या क्षणी युती तोडली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह भाजपने 12 उमेदवार रिंगणात उतरविले. नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपा उमेदवारांचा फटका जास्त प्रमाणात जाणवला नाही. फक्त प्रभाग क्रमांक 5 ब मधील भाजपाच्या उमेदवार लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता विजयी झाल्या. त्यांनी शिवसेना उमेदवाराला 3ऱ्या नंबरवर नेऊन ठेवले. परंतु शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार, अध्यक्षपदाच्या उमेदवार यांचा 62 मतांनी झालेला पराभव पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिवारी लागला. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्पना मधुकर पवार यांना 495 मतदान मिळाले. दिग्रस शहरामध्ये भाजपाचे पारंपरिक जे मतदान आहे त्यांनी सरळ कमळाला मतदान दिले आणि भाजपाचे हेच मुंगीचे बळ बलाढ्य शिवसेनेला भारी पडल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. जर का भाजपा शिवसेना युतीत लढली असती तर भाजपाचे 3 नगरसेवक सभागृहात दिसले असते. कारण शिवसेनेने ज्या 3 ठिकाणी भाजपाला जागा द्यायचे ठरवले होते ते 3ही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आणि 62 मतांनी अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. तो 500च्या वर मतांनी विजयी झाला असता, असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.